नमस्कार. जय भवानी, जय शिवाजी. तर आज आहे शिवजयंती 19 फेब्रुवारी आणि आम्ही चाललोय शिवजयंतीनिमित्त रांगोळी काढायला नालासोपारा येथे. रात्रीचे वाजलेले आहेत 2:30 आणि त्यांना सकाळी 7 पर्यंत रांगोळी कंप्लीट पाहिजे म्हणून आम्ही आता रांगोळीसाठी निघणार आहेत. मी एकटीच नाही चालली आहे, एकटीला मला पाठवणारा सुद्धा नाही. माझ्या जोडीला आहे माझा नेहमीचा पार्टनर गणेश चालियन, लाईफ पार्टनर. तर आम्ही दोघं जण चाललोय. तर मला एकटीला नाही पटवणार एवढ्या रात्री, कारण की महिलांसाठी आजचा काळ तेवढा सुरक्षित नाही. पण शिवाजी महाराजांच्या काळात असेल का महिला सुरक्षित? मी असं ऐकलंय की शिवाजी महाराज महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना खूप कडक शासन द्यायचे. त्यांचे हातपाय तोडून त्यांना कडेलोट म्हणजे वरतून कड्यावरनं फेकून द्यायचे किंवा फाशीची शिक्षा द्यायची. आणि ते स्त्रियांचा खूप सन्मान करत असत. तर अशा या महाराजांची आज जयंती आहे. तर वाटतंय ते बघ ना, काय काय तुमचं ऐ हाच नाही. शिवाजी महाराज हे शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे तसाच औदाचाराचा देखील आहे. स्त्रियांचा तर ते नेहमीच सन्मान करत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदूंचेच नव्हे तर सर्व भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीच भेदभाव केला नाही. ते स्त्रियांना आणि पुरुषांना नेहमीच समान वागणूक देत. महाराजांनी तर स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना तर त्यांची कधीच पर्वा नाही केली. ते स्त्रियांना नेहमीच आदर करत आणि कष्टकरी शेती करण्यासाठी श्रम आणि या सर्वांमध्ये ते स्त्रियांना नेहमीच संधी देत असत. त्यांच्या नीतिमूल्याचा उल्लेख अनेक परदेशांनी केलेला आहे. म्हणजे डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांनी त्यांचा जो शौर्याचा उल्लेख लिहून ठेवलेला आहे. त्याच्यामधला असा एक उल्लेख आहे जो ब्रिटिशांनी लिहिलेला आहे की राज्यातील मोहिमेमधील परकीय स्त्रियांचा सुद्धा ते नेहमीच आदर करत आणि शत्रूंच्या स्त्रियांना सुद्धा ते तेवढाच सन्मान देत असत. त्यांच्या राज्यामध्ये स्त्रियांना कधीच कैदी नसत करत. कैदीला बंदी होती स्त्रियांसाठी. असं एक उदाहरण आहे त्यांचं स्त्रियांचा जे सन्मान किती करत त्याच्याबद्दल अनेक उदाहरणं आहेत. तर अशी मी थोडीफार उदाहरणं सांगते की दक्षिण दिग्गजावरनं स्वराज्यात जेव्हा ते परत येत होते तेव्हा कर्नाटकमधील बेलगाव वाडीचा किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांनी या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढल्या आणि सावित्रीबाईंचा सरदारांनी अपमान केला, कारण की त्या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढत होत्या. त्याच्यामुळे त्यांनी सावित्रीबाईंचा अपमान केल्यामुळे त्या सरदारांना शिवाजी महाराजांनी शिक्षा केली आणि त्यांच्या बाळांना म्हणजे सावित्रीबाईंच्या लहान बाळाला त्यांनी मांडीवर बसून दूध पाजले. त्याचं शिल्प आजही यादववाड्याला आहे. तर ते शिल्प बघून खूपच भारी वाटतं की शिवाजी महाराज शत्रू होती की तरी पण तिचा तेवढाच सन्मान केला आणि तिच्या मुलाला सुद्धा तेवढाच त्यांनी प्रेम दिला. अजून एक उदाहरण आहे. मोगल इतिहासकार खापी खान असं लिहितो की शिवाजी महाराज जसे आपल्या म्हणजे जसा भाऊ आपल्या बहिणीशी वागतो किंवा मुलगा आपल्या आईशी वागतो तसेच ते शिवाजी महाराज स्त्रियांशी वागत. मग त्या स्त्रिया परकीय असू दे किंवा शत्रूंच्या स्त्रिया असू दे, ते त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देतच असत. अशी त्यांनी बाबाजी गुजरांना यांना सुद्धा कठोर शिक्षा केली होती. तर हे असं एक उदाहरण आहे.
महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांना लाख मोलाचा ठरलाय. जिजाऊ साहेब त्यांना नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. तोरणा जिंकणे, अफजल खानाचा वध, आग्र्यातून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, राज्याभिषेक इत्यादी प्रसंगी शिवाजीराजांनी जिजाऊंचा सल्ला घेतला. त्या काळी काही निर्णय घ्यायचे असेल तर स्त्रियांना सहभागी करूनच घेतले जात असेल, हे ह्याच्यावरनं समजते आपल्याला. आणि नंतरच्या काळात सुद्धा संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी न भीता पुढे आल्या. महाराजांच्या सुनांनी तर हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगणात गाजवलेलं आहे. सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. हे सर्व महाराजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच शक्य झालेलं आहे. त्यांच्या जीवनात तर अनेक जीवघेणे प्रसंग आले आणि एवढे मोठे मोठे प्रसंग आले तरी पण त्यांनी नैतिकता कधीच सोडली नाही. औरंगजेब, दिलेर खान, शाहिस्ते खान, अफजल खानाबरोबर त्यांनी खूप मोठा संघर्ष केला. पण त्यांच्याही महिलांचा शिवाजी महाराजांनी आदर केला आणि महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र हे नेहमीच देत राहील. एक उदाहरण आहे शिवाजी महाराजांचं की शिवाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा सुभेदाराची सून शिवाजी महाराजांना नजराणा म्हणून जेव्हा आली तेव्हा शिवाजी महाराजांनी तिच्या सौंदर्याचे खूपच कौतुक केलं आणि ते त्यांना म्हणाले की आमची आई जर सुंदर असती तर आम्ही पण असेच सुंदर असतो. ही कहाणी खूप प्रचलित आहे. आणि शिवाजी महाराजांनी तिची मानाने ओटी खणनाराने तिची ओटी भरून आणि तिला पालखीत बसून तिला पुन्हा तिच्या घरी पाठवलेलं आहे. आणि ह्याच्यावरनं समजते की शिवाजी महाराज हे इतरही स्त्रियांचे किती आदर करतात आणि त्यांच्या दरबारामध्ये कोणतीच स्त्री नाचली नाही. असे एकमेव राजा होते की त्यांच्या दरबारात कोणत्याच स्त्री नाचली नाही आणि ते नेहमीच स्त्रियांना, नाचणाऱ्या स्त्रिया असू दे किंवा इतर शत्रूंच्या स्त्रिया असू दे किंवा कोणत्याही स्त्रिया, हे नेहमीच आदर करत. तर शिवाजी महाराजांचा हे सगळे गुण जर आपण आचरणात आणले तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल असं मला वाटते. तर असं मला वाटते म्हणजे असं सर्वांनीच त्यांचे गुण आपल्या आचरणात आणले पाहिजेत. महाराजांची रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि आता महाराजांचं नाव राजे असं लिहिण्याचं काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये तलवार आहे. तर शिवाजी महाराजांचं शस्त्र आहे. तर शस्त्रावरनं मला असं आठवलं की शिवाजी महाराजांचं शस्त्र हे फक्त तलवारच होते का? तर नाही. तर शिवाजी महाराजांनी अनेक शस्त्रांचा वापर केला आणि महाराजांनी त्या काळामध्ये रॉकेटसुद्धा वापरले होते. असं म्हटलं जातं की सर्वात पहिला रॉकेट हा भारतात टिप्पू सुलतानने उडवला. पण तसं नाही आहे. शिवभारत हा शिवाजी महाराजांचा ग्रंथ आहे. त्यामध्ये चाकणचा किल्ला आहे. हा चाकणच्या दुर्गाच्या वेळी शिवाजी महाराजांनी रॉकेटचा वापर केला होता असा उल्लेख त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे अग्निबाण असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि सर्वांना असं वाटते की टिपू सुलताननी सर्वात पहिला भारतात रॉकेट उडवले. पण हे वाक्य खोटं ठरवायला शिवभारत हा ग्रंथच आहे. शिवाजी महाराजांना खवास खानला मारला शिवाजी महाराजांनी तेव्हा ही एक अत्यंत महत्त्वाची मोहीम होती. आदिलशहाचा सरदार जेव्हा तळ कोकणात आला आणि शिवाजी महाराजांनी जसा हल्ला केला तसा गनिमा कावा करून त्यांनी रॉकेटचा वापर केला होता. आणि त्याचवेळी डचांच्या एका पत्रात असा उल्लेख आहे की शिवाजी कॅन कट खवास खान बाय युझिंग रॉकेट. मला असं वाटते हे उदाहरण आहे की शिवाजी महाराज सिद्ध करायला की शिवाजी महाराजांनी त्या काळात रॉकेटचा वापर केला होता.